करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमच सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, सगळ्या गोष्टी मनाला लावून घेऊ नकोस. ज्याप्रमाणे आपण प्रत्येक गोष्टीचा विचार करत असतो, परंतु कोणती वाईट गोष्ट आहे, कोणती चांगली गोष्ट आहे, त्याचप्रमाणे मनाला जी जी पटत असते ती गोष्ट प्रथमतः करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुझ्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट तू जर करायला गेलास तर ती होणारच नाही आहे. त्यामध्ये अडथळे येतील आणि त्यामुळे तुझ्या या देहाला प्रत्यक्षपणे राग, मत्सर, क्रोधामध्ये बघा पाहावं लागेल. मग आता सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायचा, सगळ्या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या. आपण जबाबदारी प्रत्येक गोष्टीची घेत असतो, परंतु सगळ्या गोष्टी जर मनाला लावून घेतल्या ना तर आयुष्य जगणं खूप कठीण होईल. समर्थ म्हणाले, का? कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, समोरची लोक जी असतात ना, ज्याप्रमाणे आपल्याकडे पाहत असतात, कोणीतरी आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल काही सांगितलं असतात ना, आपले शेजारी असतात, आपले मित्रमैत्रिणी असतात, तर ते कधी खरं मानू नका. एखाद्या वेळी कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगतं आणि त्या गोष्टींवर आपण काय करत असतो, विश्वास ठेवत असतो. परंतु आपण ती गोष्ट त्या व्यक्तीने सांगितली म्हणून आपण ऐकली, परंतु आपण डोळ्यांनी पाहिली का? नाही पाहिली. प्रत्यक्ष बघा कानाने ऐकली का? नाही आहे. समोरची व्यक्ती सांगते म्हणून आपण काय करत आहोत, ऐकत आहोत. परंतु अनुभवाने खात्री करा. समर्थ म्हणाले, अनुभवासी ये प्रत्यक्षात. म्हणजे एक चांगलं नातं तुटण्यापासून वाचेल. ज्यावेळी बघा दोघात तिसरा ज्यावेळी एखादा मनुष्यदेह येत असतो तेव्हा नक्कीच भांडण होत असतं. कारण का? आपण बघा एकमेकांशी संवाद साधत असताना दुसरी व्यक्ती जी समोरची आहे ती बरोबर ऐकत असते, परंतु जी तिसरी येणारी व्यक्ती आहे ना, ती आपल्या दोघांचं म्हणणं ऐकून घेते. बरोबर की नाही? आणि तिसरी जी व्यक्ती असते ती काय करते, आपलं जे विचार आपण मांडत होतो, एकमेकांशी संवाद साधत होतो, ते बोलून झाल्यानंतर तिसरी व्यक्ती बघा नंतर आपल्या घरामध्ये येईल किंवा त्यांच्या घरामध्ये जाईल. म्हणजे काय करेल, इकडचे भांडणं तिकडे लावेल, तिकडची भांडणं इकडे लावेल. बरोबर की नाही? म्हणून ज्या ज्या वेळेला प्रत्यक्षपणे आपल्याला बोलायचं आहे, जेव्हा आपल्याला काही करून दाखवायचं आहे, ते प्रत्यक्ष आपण अनुभवाने करता आलं पाहिजे. त्या गोष्टी आपण मनाला लावून घ्यायच्या नाही आहेत की बाबा ही व्यक्ती येऊन माझ्या घरी येऊन मला बोलली म्हणून मग असं होतं ना. मग कोणावर आपण विश्वास ठेवला की आपण समोरासमोर बोललो होतो, आपण समोरासमोर बघा संवाद साधला होता, परंतु दुसऱ्या दिवशी असं का झालं? कारण तिसरी जी व्यक्ती होती त्यांनी बघा प्रत्यक्षामध्ये आपल्या दोघांमध्ये काय केलं, भांडण लावली. मग सगळ्या गोष्टी जर आपण मनावर घेतल्या की बाबा ही व्यक्ती येऊन जर आपल्याला सांगत असेल आणि त्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवला, ते बघा प्रत्यक्षपणे जगणं कठीण आहे की नाही. आणि एक प्रकारे म्हणजे नातं तुटलं जाईल. कारण लोक कशी असतात, जेव्हा आपलं एखादं चांगलं चाललेलं असेल ना तर बिघडवायला येत असतात. आपण सावधान असणं गरजेचं आहे. कारण कलियुग आहे. समर्थ म्हणाले, या कलियुगामध्ये आपण जीवन जगत आहोत, आयुष्य जगत आहोत. फक्त समाधान शोधा, आनंद शोधा. अपेक्षा तर आयुष्यभर संपत नसतात. इच्छा आपल्या अपुऱ्या राहतात, पण आपलं आयुष्य संपून जातं.
कोणी कोणाला काय द्यावं ही अपेक्षा नसते. आपण विचार करतो, या व्यक्तीला ना हे पाहिजे होतं, त्या व्यक्तीला ना ते पाहिजे होतं, परंतु आपल्यासुद्धा अपेक्षा तशाच राहिल्यात ना. कारण जेव्हा करायचं होतं तेव्हा बघा आपण आपलं आयुष्य व्यर्थ घालवलं, परंतु प्रत्यक्षात कोणी विचारलं, अरे तू जर हे काम केलं असतंस तर, तू जर हे कार्य केलं असतंस तर, आपण काय आता बोललो असतो. तेव्हा मला टाईम नव्हता, माझी वेळ आता निघून गेलेली आहे. 2 शब्द गोड बोलावं हेच लाख मोलाचं असतं आता आत्ताच्या या युगामध्ये. बाकी काही नाही हो, बरोबर की नाही? कारण उदाहरण आपल्या समोरच असतात. कधी कधी स्वतःच रडायचं आणि स्वतःच शांत बसायचं, हेच आपल्याला आता पाहायला मिळतं, बरोबर की नाही? आपण ज्या ज्या गोष्टी मनाला लावून घेतलेल्या आहेत त्या त्या गोष्टींमुळे काय होतं, आपण स्वतःहून रडत असतो. आपल्याला शांत करणारं कोणीही नाही आहेत. कारण जी व्यक्ती भांडण लावून गेली ती व्यक्ती हातरुमाल घेऊन डोळे पुसायला येणार नाही आहे, ती आनंदाने उड्या मारणारी असतील. परंतु बघा, आपल्यालाच आपला देह शांत करावा लागेल. कारण आपल्याला माहीत आहे, आपण रडलो काय हसलो काय कोणालाच फरक पडत नाही हो. कारण आयुष्य आहे, समर्थ म्हणाले, या आयुष्यामध्ये साथ ही उत्तमाची असणं आवश्यक आहे. कारण आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना जर आपण करत राहिल्यावर तुम्हाला कधीच मनःशांती मिळणार नाही. आपण तुलना करत असतो दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत, परंतु दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत जेव्हा तुलना करत राहतो ना, मन कधीही समाधानी राहत नाही. कारण का, त्याच्या आयुष्यात त्याच्या वाटेला भरपूर काही मिळालेलं असतं आणि हे पाहून आपल्या पोटात दुखतं. आणि ते सारख्यासारखं दिसल्यावर बघा प्रत्यक्षपणे आपण कावराबावरा होतो. चालेल, त्याच्या आयुष्यात तेवढं त्याला मिळालेलं, आपल्या वाटेला चटणी भाकर आहे ना, मनासो विश्रांती आणि समाधान, तृप्तीचा ढेकर द्यायचा आणि शांतपणे राहायचं. कारण का, आपल्यालासुद्धा मिळणार आहे, परंतु त्यासाठी कार्य करणं गरजेचं आहे. आपल्या मनाला लावून घ्यायचं नाही आहे. का आपण मनाला त्रास द्यायचा? आपल्याकडे जे आहे ना त्यामध्ये आनंदी राहा. खरंच हेच सुख आहे, हेच शांती आणि हेच समाधान आहे, बरोबर की नाही? आपण सुखाचा मार्ग शोधण्यासाठी काय काय करतो, परंतु हसून सगळ्या गोष्टी या विसरून जायच्या असतात. पण याचा अर्थ असाही नाही आहे की आपल्या मनाला कुठलीच गोष्ट लागलेली नसते. लागते, एखादी गोष्ट आपल्याला लागते. कारण बघा, आपली मुलं, आपल्या मुली असतात, आपली पत्नी असते, आपले आईवडील असतात. त्यांना जे जे काही हवं असतं ते आपल्याला बघा प्रत्यक्षपणे देता येत नाही आहे. आईवडिलांची इच्छा असते की बाबा माझ्या मुलाने उत्तम प्रकारे बघा एखादं घर घेणं गरजेचं आहे. एखादी गाडी बघा प्रत्यक्षपणे उत्तमाचं, किंवा ज्याप्रमाणे एखादी वस्तू आपल्या आईवडिलांना देणं, पत्नीला काय पाहिजे, मुलाला काय अपेक्षा आहे, मुलीला काय अपेक्षा आहे, आपण सर्वांचा विचार करतो. परंतु जर एखादी गोष्ट मिळाली नाही ना, मग आपल्याला त्याचं दुःख होतं की बाबा माझ्या मुलाला हे हवं होतं, परंतु मला देता नाही आलं. कारण का, बाबांची परिस्थिती खराब आहे. परंतु मनाला लावून घ्यायचं नाही आहे की बाबा आता मला काहीच करता येणार नाही आहे, नाही मिळणार ना चालेल. परंतु ज्याप्रमाणे बघा एखादी गोष्ट हवी असते की बाबा त्या मुलाकडे खेळणी आहेत, माझ्या मुलाकडे तशी खेळणी नाही आहेत, चालेल, कष्ट करून बघा, मेहनत करून ती खेळणी नक्कीच आणेल, बरोबर की नाही? मुलगा मुलगी अपेक्षावर असतात, इच्छा असते की बाबा मला आणतील, आई मला आणेल. नक्कीच सर्व गोष्टी मिळतील, फक्त कधी कोणावर जबरदस्ती करू नका. की त्यानं आपल्यासाठी वेळ काढावा. जर त्या व्यक्तीला खरंच आपली काळजी असेल ना, तर तो स्वतःहून आपल्यासाठी वेळ काढेल. आपण सर्वांसाठी वेळ काढून जातो. विचार करा, आपण चला ऑफिसमध्ये जायला निघालो किंवा बघा कंपनीमध्ये जायला निघालो, आपली ट्रेनचा टाईम आहे, त्यावेळेला आपण बरोबर निघालो आणि त्यावेळी आयत्या वेळेला फोन आला की असं असं झालेलं आहे, लवकर या. आता आपण वेळात वेळ काढून येणार की नाही, लगेच फोन फिरवणार. परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो
त्या परिस्थितीवर आपण बघा परिस्थितीसमोर झुकणार नाही, तर तिथे उभे राहणार. परंतु आपल्या वाटेला जर काही प्रसंग घडला आणि आपण जर बघा लोकांना समोर सांगायला गेलो, तर समोरची व्यक्ती वेळ काढून येणारी नाही आहे. उलट काहीतरी कारणं शोधेल आणि तिथून ती निघून जाईल. विचार करा. म्हणून कधी कोणावर जबरदस्ती करू नका. प्रत्येकाला बघा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे वेळ कोणासाठी थांबत नाही आहे, त्याचप्रमाणे समर्थ म्हणाले, वेळेचं नियोजन करा. आपण सगळ्या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नसतात, पण ज्या गोष्टी मनाला लागतात ना, ते आपण कधीच विसरायच्या नाही आहे. आयुष्यात आपण सगळ्या गोष्टी अनुभवतो, याचं ऐकतो त्याचं ऐकतो, पण ज्या ज्या अपेक्षा राहिलेल्या आहेत ना, ज्या ज्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत ना, त्या आपल्याला झोपून देत नाही. बघा, आपल्याला जी स्वप्न पूर्ण करायची आहेत ना, ती स्वप्न बघा आपण झोपेमध्ये सुद्धा पाहतो आणि जागेपणी पण पाहतो. परंतु जी लोक जागेपणी पाहतात ना, त्यांना झोप लागत नाही. आणि जे स्वप्नामध्ये पाहतात ती त्यांचं यशाचा टप्पा कधीही ते गाठत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. बरोबर की नाही? समर्थ म्हणाले, जेव्हा स्वतः पैसे कमवायला लागतं ना, तेव्हा कळतं की आपण आत्तापर्यंत या क्षणापर्यंत आईबाबांच्या पैशावर एखादी बघा जी इच्छा असेल ती पूर्ण करायचो. परंतु आज कळतं, आई बाबा कष्ट करून मेहनत करून आपल्याला पैसे द्यायचे, आपल्या इच्छा पूर्ण व्हायच्या. परंतु जेव्हा आपण कमवायला लागतो ना, तेव्हा कळतं मेहनत काय आहे, कष्ट काय आहेत. बरोबर की नाही? एखादी गोष्ट आपण हट्ट धरून बघा प्रत्यक्षपणे मला ही पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि ती गोष्ट मिळत नाही म्हणून आपण मनाला लावून घ्यायचो. आईबाबांना सुद्धा दुःख वाटायचं, अरे माझ्या मुलांना माझ्या मुलींना ती गोष्ट मिळाली नाही. परंतु खरंच त्या गोष्टीचा जर मुलामुलींना उपयोग नसेल तर बघा त्या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नाही आहेत. आपण आपल्या देहाला त्रास द्यायचा नाही आहे, कारण देहाला त्रास देऊन उपयोग काय? समर्थ म्हणाले, देह हा नाशिवंत आहे. बरोबर की नाही? बघा प्रत्यक्षपणे देहाचं सार्थक होण्यासाठी, देहाचं सार्थक कशामध्ये हे शोधण्यासाठी आपल्याला तत्पर राहणं गरजेचं आहे. पण ज्या वेळेला शरीर कितीही जरी तुटलं ना तरी चालेल, पण आईवडिलांचे स्वप्न मात्र कधीही तुटलं नाही पाहिजे. आईवडिलांच्या इच्छा अपेक्षा काय आहेत, आईवडिलांना काय हवं आहे, हे नक्कीच आपल्याला शोधता आलं पाहिजे. कारण त्यांच्यामुळेच आपण आहोत ना, त्यांच्यामुळे आपल्याला ही जग प्रत्यक्षपणे दुनिया पाहायला मिळाली. मग त्यांना जे काय हवं आहे काय नको, जर आपण त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या नाही, अपेक्षा पूर्ण केल्या नाही, मग उपयोग काय? आपण जगासाठी सर्वश्रेष्ठ असू, पण आपण आईवडिलांना जर विचारत नसू, तर समर्थ म्हणाले या गोष्टी मनाला लावून घेतल्या पाहिजेत की खरंच आपण आईवडिलांना विसरून बघा प्रत्यक्षपणे जगासाठी आपण, जगातल्या लोकांसाठी आपण बाहेर पडलेलो आहोत. पण ज्याने तुला जग दाखवलं त्यांच्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे ना. म्हणून समर्थ म्हणाले आयुष्य सुंदर आहे, परंतु सगळ्या गोष्टी जर तू मनावर घेत राहिलास ना, तर खरंच जगणं हे मुश्किल आहे. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये देवाचं नामस्मरण असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या नामस्मरणामुळे सामर्थ्य प्राप्त होईल. जय जय रघुवीर समर्थ.